हॅलो नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे। सो आज जे आहे ते मी माझ्या एंगेजमेंटचा जो लुक होता, जो मेकअप होता तो मी माझा स्वतःचा केला होता। तो लुक मी आज रिक्रिएट करणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। मी तेव्हा जे जे प्रोडक्ट्स वापरले होते माझ्या मेकअपसाठी ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि त्यातले 2-3 प्रोडक्ट संपले आहेत। सो मी त्यांची नावं तुम्हाला नक्कीच सांगेन। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, कारण का हा लुक जो आहे तो मी माझ्या पद्धतीने केला आहे। माझा जो मेकअप होता एंगेजमेंटचा तो सर्वांना खूप जास्त आवडला। सो चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। पहिला आपण स्किन केअर करून घेऊया। सो मी इथे पहिला मॉइश्चरायझर लावते आहे। गरमी आहे त्याच्यामुळे हायड्रेटिंगवालाच मॉइश्चरायझर मोस्ट ऑफ गरमीमध्ये यूज करायचा। पॉन्ड्सचा इथे मी हायड्रेटिंग मॉइश्चरायझर जो आहे तो मी यूज करते आहे। कोणताही मेकअप किंवा कधीही आपण बाहेर जातो सो त्याच्या अगोदर किंवा इवन घरामध्ये सुद्धा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जी आहे ती कंपल्सरी आहे। सो मी इथे लॅक्मेची सनस्क्रीन यूज केली आहे। सनस्क्रीन लावल्यावर माझा चेहरा चमकतो आहे। वॅसलीन लावते लिप्सला। लिप्स पण हायड्रेट आपले असले पाहिजे, ड्राय नसले पाहिजे जास्त। सो आपण स्किन केअर केलेलं आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ब्राईडसाठी मेन म्हणजे आपले जे फेशियल हेअर असतात ते नक्कीच रिमूव्ह करा आणि वॅक्सिंग तर बिलकुल करू नका फेसवर, कारण का लग्नाच्या गडबडीमध्ये वॅक्सिंग करूच नका, कारण का कधी ते चुकीचं होतं आणि बर्न होतं। म्हणून त्याच्यामुळे सेफली तुम्ही रेझर करा। फेशियल हेअर असेल तर मेकअप जो आहे ना तो खूप एकदम विचित्र दिसतो, त्याच्यामुळे फेशियल हेअर जर असेल तर नक्कीच रिमूव्ह करा। चला आपलं हे झालं आहे आता सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून। सो आता आपण लावूया प्रायमर। मेबलिनचा प्रायमर आहे। माझे जास्तच जरा पोअर्स आहे, मी मध्ये मध्ये स्क्रीनमध्ये बघते तर तुम्हाला जरा वेगळं वाटेल। सो प्रायमर झाल्यानंतर मी माझं स्विस ब्युटीचं जे आहे ते सेटिंग स्प्रे आहे, मेकअप सेटिंग स्प्रे ते घेते आहे आणि माझी स्किन तुम्ही बघू शकता ॲक्ने आणि पिंपल्सनी थोडा रेडनेस आणि स्पॉट्स आहेत। सो त्यासाठी आता आपण कलर करेक्टिंग करून घेऊया। मी इथे कन्सिलर पॅलेट घेतला आहे इनसाइडचा HP। पहिला याच्यामध्ये आपण जी डार्क शेड आहे एकदम पण नाही, मेन म्हणजे कन्सिलर यूज करताना जर तुमच्या अंडर आईज एकदम खूप जास्त डार्क आहे तरच तुम्ही ऑरेंजवाला कलर करेक्टर जे आहे ते यूज करा, नाहीतर आहे ना मेकअप नंतर एकदम केकी दिसतो, एकदम वेगळाच दिसतो। सो त्यासाठी लाईट जो आहे आपल्या स्किनला थोडा मॅच होतो आहे तसा जो करेक्टर आहे तो घ्यायचा कन्सिलर। सो मी माझ्या स्किनला हा घेतो, दिसतोय का, जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत ना तिथे मी हा पहिला अप्लाय करेन। परत एकदा ब्लेंडर आहे, सेटिंग स्प्रे अप्लाय करून म्हणजे आणि ते ब्लेंड करून घ्यायचं। मी जे हे प्रोडक्ट्स यूज करते आहे ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन किंवा प्रोडक्ट्स टॅग करेन मी। माझे डार्क जे आहेत ते थोडे लाईट झाले, अंडर आईज पण थोडे बेटर आहेत मगासपेक्षा। हे बघा हे नॅचरल आहे, याच्यामध्ये मला म्हणजे नॉर्मल वाटतं, एवढं पण नाही वाटत आहे। सो आता मी यूज करते आहे मेबी फिटमीचं फाउंडेशन। माझा शेड आहे 230।
हा जो फाउंडेशन आहे ना तो खूप जास्त छान आहे आणि खूप जास्त चांगला कव्हरेजही देतो आणि खूप टाईम राहतो. म्हणजे तुम्ही रात्रीपर्यंत जरी मेकअप ठेवलात ना तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. प्लीज नेकला कधीही विसरत जाऊ नका मेकअप करताना. नेकही तेवढाच इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपला फेस जो आहे तो वेगळा आणि आपली नेक वेगळी कलर दिसतो त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता मला फेसचा याच्यामध्ये डिफरन्स बघू शकता दोन्ही साईडला. छान कव्हरेज देतं हे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन. आणि शेड जे आहे ते तुमच्या स्किन टोननुसारच घेत जा. तुम्ही बघू शकता माझा पहिला जो लुक आहे फाउंडेशनच्या अगोदर, त्याच्यानंतर मी म्हणजे कव्हरेज खूप छान दिलं आहे. डार्क पण एवढे माझे दिसत नाही आहे, लाईट झाले. सो याच्यानंतर मी यूज करते आहे लॅक्मे 925चं कन्सिलर, लिक्विड कन्सिलर. सो हे आपण थोडंसं फक्त माझ्या अंडर आईज जे आहे हे हायलाईटसाठी आहे, अंडर आईज हायलाईट करायला. फक्त हायलाईट करायला. मी आहे ना हे जे आहे ते बोटानेच माझ्या ब्लेंड करते आहे आणि त्याच्यानंतर मी ब्लेंडर यूज करेन. अंडर आईज कन्सिलर जे आहे ना ते बोटानेच चांगलं ब्लेंड होतं. किती लवकर ब्लेंड झालं, जास्त वेळ लागलाच नाही मला. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे आपलं नाक जे आहे ते थोडं शार्पमध्ये आणि शेपमध्ये दिसेल. आता तुम्हाला असं वाटत असेल अरे काय मी थापून ठेवला मेकअप, एकदमच नुसती पांढरी पांढरी दिसते, पण नाही, आपल्याला कॉन्टरिंग अजून करायचं आहे. सॉरी मी आज माझे आयब्रोज केले नाही आहेत, कारण का आता मला थोड्या दिवसांनीच गावी जायचं आहे लग्नासाठी. तुम्ही तर शॉर्ट्स आणि व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपल्या घरामध्ये लग्न आहे. सो त्यासाठी मी आयब्रोज केले नाही, तर आयब्रोज जरा मला भूतासारखे दिसत असेल, पण तुम्ही सांभाळून घ्या. सो चला आता आपण पहिला जे आहे ते क्रीम कॉन्टरिंग करून घेऊया. सो हा जो डार्क शेड आहे हा वाला, त्याने जास्त नाही करायचं, एकदम वेगळंच वाटतं मग ते. कॉन्टरिंगची लाईन अजून थोडंसंच घ्यायचं आणि इथे डॉट्स मारायचे थोडंसं इथे फॉरहेडला. त्यानंतर जॉ लाईन आपली शार्प दिसण्यासाठी आणि हे ब्लेंड करून घेऊया. चला आता आपलं नाकाकडचं कॉन्टरिंग करायलाच विसरले. आत्तापर्यंतचा मेकअप कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याच्यानंतर कन्सिलर आणि कॉन्टोर आपला झाला आहे. आता आपल्याला हा मेकअप जो आहे तो फिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे पावडर, जी पावडर फाउंडेशन असतं किंवा लूज पावडर असते त्याने. तुम्ही जे आहे ते कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा घेऊ शकता, पण मला ही जी आहे स्विस ब्युटीची लूज पावडर खूप जास्त छान आहे आणि ती संपत पण आली आहे, 1 वर्ष झाले. सो आता आपण पहिलं
अंडर आईज थोडं जास्त लावलं तरी चालेल, त्यानंतर निघून जाईल. आणि ही अशी आहे ना, एवढी एकदम लूज पावडर अशी एकदम जास्त दिसत नाही. बघा मी लावलं आहे तर एकदम सटल दिसते, एकदम छान अशी सेट करते पूर्ण मेकअप. आता आपण पूर्ण मेकअप जो आहे तो पावडर सेट करू. सेट करायच्या अगोदर आणि आत्ता किती छान फरक वाटतो आपल्याला. सो तुम्ही नक्की ही लूज पावडर स्विस ब्युटीची ट्राय करू शकता. सो आपलं एवढं सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे तो म्हणजे आय मेकअप. काही जण जे आहे ते आय मेकअप अगोदर करतात, पण मी जो आहे ते नंतर करते. त्यासाठी मी घेतलं आहे स्विस ब्युटीचं अल्टिमेट आयशॅडो पॅलेट. पहिला जो आहे तो मी कुठे गेला, हा जो आहे कोपऱ्यातला ब्राऊन कलर तो थोडा घेणार, एवढाच, आणि कॉर्नरपासून मी ब्लेंड करणार आहे. दोन्ही डोळ्यांमध्ये फरक जाणवतोय का? सेम आपण दुसऱ्या डोळ्यालाही करून घेऊया. तर त्याच्यानंतर हा जो अजून डार्क कलर आहे ना, जो थोडा पर्पलमध्ये पर्पल ब्राऊन, एकदम डार्क ब्राऊन आहे, तो घ्यायचा आणि थोडासा आपण असं करायचं, नाही तर एक्स्ट्राचं निघून असं एक्स्ट्रा निघून जातं. सो तो परत एकदा असं इकडे या बाजूला करायचं आणि जास्त वर नाही न्यायचा, आउटर कॉर्नरवरून इनर कॉर्नरमध्ये घ्यायचा थोडासा. दिसला? हा वर न्यायचा नाही जास्त, आपल्याला एवढ्याच भागामध्ये फिरवायचा आहे. दिसला? आणि आता हे दोनच शेड मी लावलेले आहेत. फक्त जो आहे ना, आता जो आपण लावला ना डार्क आयशॅडो, त्याला आपण ही अशी लाईन दिसते ना, त्यासाठी हा जो लाईटवाला जो आयशॅडो आहे ना, तो घेऊन या दोघांच्या मध्ये ब्लेंड केला मी. चुकत असेल माझी स्टेप तर नक्कीच सांगा, म्हणजे एक लाईन दिसणार नाही. त्यासाठी मी हा आयशॅडो घेतला आणि त्याला ब्लेंड केला. सो शेड बघा कसे दिसत आहेत माझे. आता आपण येणार आहोत माझ्या फेवरेट पार्टवर, तो म्हणजे ग्लिटर आयशॅडो. मला खूप जास्त आवडतो. सो लिक्विड आयशॅडो आहे, इनसाइड कॉस्मेटिक मी घेणार आहे आणि असं पुढच्या साईडला मी लावणार आहे दोन्ही. आता हे आपल्याला आपल्या फिंगरने हलका हलका ब्लेंड करायचं आहे, जास्त नाही, तिथल्या तिथेच करायचं आहे. आणि हा मेन गोष्ट विसरली आहे, ॲक्च्युली आता माझ्याकडे आयलॅशेस नाही आहेत. सो त्याच्यामुळे माझा मेकअप अधुरा आहे. पण खरंच तुम्ही आयलॅशेस नक्की यूज करा. चला, आता एवढं झालं आहे आपला मेकअप. आयशॅडो माझं एवढंच होतं कम्प्लीट. पहिलं आपण आयब्रोज जे आहेत ते शेपमध्ये आणणार. स्विस ब्युटीचं आयब्रोज अँड जेल आयलायनर. सो हे पावडरवाला आहे आणि हे जेल लायनर आहे. सो हे ब्राऊन कलरचं आहे, ब्लॅक नाही आहे. मला ब्राऊन कलरचं हवं होतं. हे बघा, आणि चालू करायचं. मी आता माझ्या मिररमध्ये बघते, कारण का रिंग यायला पाहिजे बरोबर. प्रत्येक मुलीचं आहे ना एकच स्वप्न असतं, आपलं आयलायनर छान असं लागावं, आणि मला पण तेच वाटतं. मी जे आहे त्या या जेल आयलायनर जो आहे त्यानेच माझे आयब्रोज सेट करते, आयब्रोज फिलअप करते.
सो थोडंसं लाईटच घ्यायचं आणि आपण आयब्रोज करूया. थांबा इथे बघून करते मी. अरे देवा, तर मी इथे हे बघा फील केलं. सो आयब्रोज डन. आता राहिलेलं आहे ते म्हणजे लिपस्टिक आणि ब्लश. सो मी ब्लश जे आहे ते स्विस ब्युटीचंच यूज करते आहे. याचं पण नाव दिलेलं आहे हे बघा. याच्यामध्ये हे पॅलेट आहे, त्याच्यामध्ये ब्लश आहे, कॉन्टरिंग आहे आणि हायलायटर आहे. सो हे पण पावडर ब्लश आहे आणि मला माझ्या ब्लशवाला ब्रश ना मिळत नाही आहे. तर मी माझ्या ब्लेंडरनीच ब्लश जे आहे ते अप्लाय करते आहे आणि मला ब्लश भरपूर जास्त आवडते. स्माईल करायची आणि ब्लश लावायची. भरपूर जास्त लागलं नाही होईल ॲक्च्युली ते ब्लेंडरनी ना ऑर्डर ब्लश आहे ना लक्षामध्ये बनायचं, फोटोमध्ये यायला पाहिजे म्हणून छान ब्लश लावायचं. नाकाला पण थोडं लावायचं, लाल करायचं, जास्त नाही थोडंसं. आता मी लावणार आहे ती म्हणजे माझी लिपस्टिक. नायकाची माझी फर्स्ट लिपस्टिक आहे. शेड आहे बॉस बेब. दिसते का? मी टॅग करेन नक्कीच. आणि ही आहे नायकाची माझी फर्स्ट लिपस्टिक आणि ती आपण लावणार आहोत. आता काय मी एवढा पूर्ण लुक करत नाही आहे, साडी वगैरे नेसणार नाही, पण माझा मेकअप जो आहे तो तुम्हाला मी दाखवतो. चला लिपस्टिक लावूया. माझी साडी जी आहे ना ती एकदम बॉटल ग्रीन कलरची आहे. तर त्याच्यामध्ये ही जी लिपस्टिकची शेड आहे ना ती खूप जास्त उठून दिसते आहे आणि माझा फेस पण खूप छान दिसतो तिथं. आत्ता पण दिसतोय. आणि लिक्विड लिपस्टिक लावताना जशी येईल तशी थापायची नाही, एक्स्ट्रा जी आहे ती काढून घ्यायची. ॲक्च्युली खूप छान 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 कलर आहे. कोणाला आवडला हा लिपस्टिकचा शेड ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला लुक ऑलमोस्ट तयार झालेला आहे. जे मी बोलली की 2-3 प्रॉडक्ट माझे मिस आहेत ते म्हणजे पहिली गोष्ट तर माझा मस्कारा, इनसाईडचा मस्कारा आहे तो मी यूज केला होता. त्याच्याने खूप जास्त माझे आयलॅशेस जे आहेत ओरिजिनलवाले खूप जास्त छान दिसत होते. आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे मस्कारा अप्लाय नाही करत आहे, पण तुम्ही नक्की आयलॅशेस आणि मस्कारा अप्लाय करा. इनसाईडचा माझा मस्कारा होता. माझा मेकअप लुक तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल, म्हणजे माझ्या एंगेजमेंटच्या दिवशीचा डिफरन्स वाटत असेल दोघांमध्ये, कारण का तेव्हा मी साडी घातलेली प्रॉपर आणि ज्वेलरीजमुळे त्याच्यामुळे तो डिफरंट दिसतोच आहे, कारण का तो प्रॉपर लुक होता. आणि आज मी फक्त मेकअप दाखवते आहे तुम्हाला की मेकअप मी कसा केला होता आणि कोणते प्रॉडक्ट यूज केले होते. स्टिक लावून झाले, पण आपलं हायलायटर जे आहे ते बाकी आहे. म्हणजे थोडा तसा फेस माझा चमकतच आहे. सॉरी, मी आहे ना जास्त करून समोर स्क्रीनमध्ये बघते, कॅमेरामध्ये बघत नाही, तर तुम्हाला वाटत असेल मी दुसरीकडे बघते, पण ॲक्च्युली मला तिथे जास्त नजर माझी तिकडे जाते. सो प्लीज सांभाळून घ्या. सो आपण त्याच जे ब्लश आणि कॉन्टोर लावलं पावडरवालं, त्याच्यामध्येच हे हायलायटर आहे ते यूज करतो आणि खूप 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 जास्त छान आहे. बघा ऑलरेडी चमकते आहे स्किन, पण अजून चमकवायची वाटते की नाही, एकदम चमक. सो इथे पण थोडा आपण लावून घेऊ.
चमकते ना, अजून चमकवायची का? एकदम फोटोमध्ये चमकीला, एकदम चमकीला आलं पाहिजे असं काही नाही, पण खूप छान वाटतं. आणि थोडंसं ना इथे जिथे आपलं स्किन चमकते ना तिथे अजून चमकायचे. इथे मी आता हायलायटर लावलेलं नाही पहिल्यापासून, सो इथे सांगतं ते आपल्याला आपलं स्किन की इथे थोडंसं असं हायलाईट होऊ झालं. सो मी जे आहे ते एंगेजमेंटचा लुक जो आहे, म्हणजे एंगेजमेंटचा मेकअप जो आहे तो मला स्वतःचा करायचा होता, कारण का लग्नामध्ये मला वेळ मिळणार नव्हता तेवढा मेकअप करायला, आणि प्रॉपर तेवढा मेकअप माझ्याकडून होणार नव्हता हे मलाही माहिती आहे. आणि मला मेकअप करायला खूप जास्त आवडतो. माझ्या एंगेजमेंटचा मेकअप जेव्हा मी केला आणि तो मला खूप जास्त पर्सनली आवडला आणि सगळ्यांना खूप जास्त आवडला होता, कारण का त्या साडीमध्ये तो मेकअप खूप जास्त छान दिसत होता आणि काही ओव्हर मेकअप नव्हता. हा पण काही ओव्हर नाही आहे, बरोबर आहे, कारण का आपले फोटोज पण छान यायला पाहिजे. एकदमच आपण सिम्पल फक्त फाउंडेशन लावून तर नाही जाऊ शकत, कारण का आपल्याला फोटोजही काढायचे असतात आणि आपण एक उत्सव मूर्ती असतो तेव्हा सेलिब्रेशन आपलं असतं, तर आपण थोडं उठून दिसलं पाहिजे. तर एवढा मेकअप तर माझ्या मते तरी खूप जास्त छान आहे. आणि पूर्ण मेकअप झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे परत एकदा सेटिंग स्प्रे. आयलॅशेस मस्कारा लावायच्या अगोदर प्लीज लावा, कारण का कधी कधी मस्कारा गळण्याची शक्यता असते, ब्लॅक होऊ नये मेकअप, म्हणून अगोदरच लावा. सो डोळे सांभाळा आणि मेकअप स्प्रे करा. सो डोळे सांभाळा, डोळ्यावर हात ठेवा आणि सेटिंग स्प्रे करा किंवा डोळे बंद करा. त्याला चांगलं सुकू द्या. आता ह्याला काहीच करायचं नाही, फक्त ह्याला छान सुकू द्या. टिकली राहिली तर आपण टिकली लावूया. मला ॲक्च्युली ती टिकली मिळत नाही आहे माझी, सो आपण ही दुसरी टिकली लावूया, चंद्रकोर. सो हा लुक आहे तो असं नाही की तुम्ही एंगेजमेंटलाच करू शकता, ॲज अ ब्राईडमेड तुम्ही करू शकता, करवल्यांनी करू शकता. एवढा काही जास्त हेवी मेकअप नाही दाखवला आहे मी. सो नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि काही चुकत असेल माझ्या स्टेप्समध्ये तेही कमेंट करून नक्की सांगा, ज्या मी सुधरेन माझ्या चुका ज्या मेकअपच्या आहेत. पण नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, आणि पुढचे आता थोडे दिवसानंतर नक्कीच लग्नाचा व्हिडिओ येणार आहेत, गावच्या कोकणातला व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर. ओके, बाय.